उमेदवारीसाठी अशोक चव्हाण यांनी सर्व उमेदवारांकडून 50 लाख घेतले असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक भानुसिंग रावत यांनी केला। अन्याय करत निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळी घेतला। येणाऱ्या काळात जनता धडा शिकवेल असं देखील रावत म्हणाले। नांदेड शहरात केवळ 19 भाजप कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्याची माहिती। मी साहेबांना फार विनंती केलो जाऊन की साहेब मी तुमचा जुना कार्यकर्ता आहे, तुम्ही मला तिकीट का डावलता? तर नाही म्हणले मला 50 फोन आलेत बोले गावातून आणि तुम्हाला 100% तिकीट देणार। मी म्हणलं जर मला तिकीट देणार तर तुम्ही 50-50 लाख रुपये का जमा केलेत? तुम्ही सगळ्यांकडून 50-50 लाख रुपये घेतलेत, आम्हाला सांगायचं होतं। आम्ही पैशानं कमजोर पडलो म्हणून त्यांनी आम्हाला तिकीट कापलं। मग आम्ही हेमंत भाऊ यांचा संपर्क साधला, कारण की आपला सगळं राजकीय भविष्य होता, काही राजकीय काम होता। हेमंत भाऊनं आम्हाला सांभाळून घेतलं, शिंदे साहेबांच्या परवानगी वगैरे घेऊन त्यांनी आम्हाला तिकीट द्यायचं केलं। परंतु इथला जो भाजपचा नगरसेवक आहे त्याचं कसं होतं की मला माझ्याशिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही, तर मी मुद्दाम डमधून न उभं राहता मी माझ्या मुलाला ओबीसीमधून उभं केलं, तरी त्यानं ओबीसीचं आमचं ऑब्जेक्शन घेतलं। देवानं सच्चाईची कधी जीत असते, आमचा आज अर्ज मान्य झाला आणि आम्ही दाखवून देऊ की आम्ही काय आहे तिथं, आणि पूर्ण पॅनलला आम्ही निवडून आणू जिद्दीनं, एवढीच मी भगवानचरणी प्रार्थना करतो। वळूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी बंडखोरीवर प्रतिक्रिया दिली। उपऱ्यांना संधी दिल्यानं कार्यकर्ते दुखावतात। विजय वडेट्टीवार यांनी बंडखोरीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे। हा माझ्या जवळचा तो माझ्या जवळचा खेळ सुरू असून मेरिटचा विचार करून उमेदवारी दिल्यास बंडखोरी थांबेल असं देखील वडेट्टीवार म्हणतात। खासदारांनी म्हटलं की मी जबाबदारी घेते या सगळ्या निवडणुकीची, त्यामुळे त्यांनी अनेक उमेदवार निवडत असताना त्यांनी ती भूमिका बजावली आणि यामध्ये काय गोंधळ झाला याची मला माहिती नाही। एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसनं वंचितला 62 जागा दिल्या होत्या, मात्र 16 जागांवर वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारच नाहीत। दोनही पक्षातून 16 जागांवर उमेदवार नसल्याचं चित्र आहे। उमेदवार न मिळाल्यानं ठाकरे बंधू आणि युतीची लढत होणार असल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।